अरे तुम्ही सगळ्यांनी चहा घेतला का? थोडी मला पण घ्यायचं. हॅलो हॅलो हॅलो, रामदास कदम इकडून बोलत आहे. ऑडिओ चेक ऑन कशाला आता टाकले? शिवसेना नेते रामदास कदम हे पत्रकारांशी बोलतायत, थेट आपण बघतोय. बघूयात आता त्यांचे पुत्र म्हणजेच योगेश कदम यांच्यावरती आरोप झाल्यानंतर रामदास कदम हे माध्यमांशी काय बोलतात याकडे आपलं लक्ष आहेच. बघूयात या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना नेते रामदास कदम नेमकं काय म्हणतात. योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावरती निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्यासंदर्भात जे काही आरोप सुरू आहेत किंवा जी काही माहिती समोर आली त्यानंतर आता विरोधी पक्षांकडनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि याच संदर्भात आता शिवसेना नेते रामदास कदम हे माध्यमांशी बोलतायत. आपण बघूयात ते या विषयावरती काय बोलतात. त्यांचे अर्धवट वकील अनिल परब यांनी आपल्या अकलेचे दिवे पाजळले पत्रकार परिषद घेऊन. मी पाहिली ती पत्रकार परिषद. एक गोष्ट मी खुलासा करण्याच्या आधी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की योगेश कदम याला टार्गेट आजच केलेलं नाही. त्याला तिकीट दिल्यानंतर निवडून कसा येणार नाही यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले. निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री रत्नागिरीमध्ये मुद्दाम पाठवला आणि अनिल परबनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद देऊन तिथे दापोली आणि मंडणगडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश कदमांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आणि निवडणुकीमध्ये एकही एबी फॉर्म योगेश कदमांकडे न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना दिला. ही आताची बाब नाहीये. महाराष्ट्रानं लक्षात घ्यावं यांचं काय चाललंय ते. आणि सातत्यानं योगेश कदमवरती अन्याय होत होते. एकदा योगेश कदम जाऊन भेटले उद्धवजींना. उद्धवजी, माझी तुम्हाला अडचण असेल तर मी रिझाईन देतो, पण मला तुम्ही त्रास का देताय थोडं मला सांगा फक्त. ही बाब एकनाथ शिंदे सोबत जायच्या आधीची आहे, नंतरची नाही. आणि म्हणून योगेश कदमला टार्गेट आजच नाही, ह्याच्या आधी मागच्या 2, 2.5, 3 वर्षापासून हे सातत्यानं फक्त योगेश कदम चाललंय दापोलीमध्ये. योगेश कदम पुन्हा त्यांच्या नाकावर टिचून आल्यानंतर पुन्हा निवडून आला आणि पुन्हा योगेश कदमने 4-5 खाते आली आणि त्याच्यामुळे यांची पोटसूळ आणखी वाढलं. आम्ही याला संपवायचा प्रयत्न करतोय आणि याला 5-5 खाती मिळतात म्हणजे काय. आणि म्हणून यांचं पोटसूळ वाढलं. तुम्हाला माहिती आहे अनिल परब पहिल्या दिवशीच विधिमंडळामध्ये एक फोटो दाखवला. हा योगेश कदमांचा पार्टनर आहे, राजीनामा घ्या. शेवटी योगेश कदमांनी खुलासा केला की यानं न्यायालयामधून वाळू काढायची ऑर्डर आणलेली आहे, त्या ऑर्डरची कॉपी दाखवली. थांबला. आतापर्यंत अनिल परबने जे जे आरोप केले विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये 7/12चा उठाव दाखवला, इथं वाळू टाकली, तिथे घमेल वाळू टाकली नव्हती. राजीनामा घ्या. माझ्या पत्नीच्या लायसन्सच्या नावे बाळ आहे, डान्स बाळ नाही, पण हा मुद्दाम हेतुपुरस्कार महाराष्ट्रामध्ये आमची बदनामी होण्यासाठी देखील बाईला नाचवतायत आणि पैसा खातायत. अरे भाडकाव तू आहेस. हा बाळ 35 वर्षापासूनचा होता, 35. आणि मी आपल्याला कागदपत्र देणार आहे. तो चालवला जो शेट्टी आहे तो अधिकृत गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आहे. ते कागदपत्र तुम्हाला मी आता देतोय मुद्दाम.
हा भाग 35 वर्षापासूनचा होता. 35. आणि मी आपलं कागदपत्र दिलं आहे. तो चालवणारा जो शेट्टी आहे तो अधिकृत गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आहे. ते कागदपत्र तुम्हाला मी आता देतोय मुद्दाम. मी तुम्हाला आर्ग्युमेंट पण दिले आहेत याच्या आधी. त्याला चालवायला दिला होता तो. आणि लायसन्स अकेशाचा आहे, बाग नाही. आम्ही इतक्या खालच्या लेवलला कधी आलो नाही आणि येणार पण नाही पैशांसाठी. पैशांसाठी खालच्या लेवलला कोण गेलाय ते दाखवणार आहे तुम्हाला मी आता. तिथून बदनामी करायला सुरुवात केली. योगेश कदम गृहराज्यमंत्री काय झाला ना. आणि हे 35 वर्षापासून हॉटेल आहे, बाग आहे. मला अनिल पगड एक सांगे, हॉटेल ड्रम बीड बाग कुणाचं आहे? ड्रम बीड बाग कोणाचा आहे सांगतात? ठाकरे कुटुंबियांचा आहे. आणि तो बंद का झाला आता? लायसन्स रद्द का झालं ते सांग. चल ते सांग. कुणावर तुम्ही आरोप करताय? आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमच्या काळे आणि खोटे धंदे कधी केले नाहीत. आणि मी ज्यावेळेला मला हे कळलं त्या एफआयआर मध्ये असं लिहिलं होतं की एक मुलगी, कारण 14 मुलींचं त्यांनी परमिशन घेतलंय वेटरसाठी, म्हणून त्या मुली तिथं होत्या. हे देखील तुम्हाला मी सांगतोय. एससी वेटर परमिशन घेऊन त्यांनी, त्यातली एक मुलगी विक्षिप्त हवा करत होती असं त्या एफआयआर मध्ये लिहिलं आहे. म्हणजे डान्स बार झाला का? डान्स बार झाला. पण तेवढा एक मुद्दा मला कळल्यानंतर मी ताबडतोब त्या शेट्टीला नोटीस दिली, त्याला बाहेर काढला, हॉटेल बंद केलं, लायसन्स सबमिट करून टाकली. आणि त्यानंतर 1.5 महिन्यांनी यांनी सभागृहात काढले. 1.5 महिन्यांनी. त्यानंतर हा बोलला म्हणून आम्ही काय केलं नाही. आम्हाला संवेदना आहेत, आम्ही इज्जत घेऊन बसलोय. आणि हा भाडखाव जो म्हणतोय ना, तो भाड कोण खातो ते मी सांगतो आता. सांगतो मी आता. नंबर 3, बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत, होते, आजही आहेत. मी जो उद्धवजींनी जे मला सांगितलं होतं, हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती. आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून? हे खाई त्याला खाऊ खावी काय? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही, कदापि येणार नाही, बिलकुल नाही, बिलकुल. मी संशय व्यक्त केला होता, संपला विषय माझा. मी संशय व्यक्त केला होता, मला त्या खोलामध्ये जायचं नाही आणखी.